घरी जाऊन वारात यायची. हॅलो बोल. हॅलो बोल. हॅलो बोल बघ आवाज. हॅलो. अभी बोलो. चालू कर. जवळच घे बाई. नमस्कार गावकऱ्यांनो, माझे नाव नितान गणेश बागडे. आज मी तुम्हा सर्वांना एक मोनो अभिनय करून दाखवू इच्छितो. माझे एक मोनो अभिनय सुरू करण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक कोड घालतो. ओळख पाहू मी कोण. जगाशी जोडतो, निरोप सोडतो. मूवीज पेमेंट गेम मी सोय ठेवतो छान. आजकाल माझ्याशिवाय तुमचं हलतही नाही पान. सांगा सांगा. अगदी बरोबर. मराठी भ्रमणध्वनी इंग्रजीत मोबाईल. किती मागणी, किती वापर, किती उपयोग, तरी हेच म्हणतात ना. काय म्हणतात? ज्याचे अंगी मोठे पण त्याला यातना कठीण. यातना त्याहे तुला असल्यावर म्हणे मी तरुण पिढीसाठी अभिशाप आहे. मी त्यांचं चित्त लागू देत नाही. मी त्यांचा वेळ वाया घालवतो. हो, ऐकलंय मी हे. खरंच आहे हे. खरं काय खरं? अहो, मी मानव उत्क्रांतीतला फक्त एक टप्पा आहे. मी बरा पण नाही आणि वाईट देखील नाही. अहो, काय म्हणताय हे? कसं बरं? जरा समजवाल. अहो, मी तुमचं जीवन थोडं सोपं केलं आहे. हे कसे विसरता? घर बसले इतकी सारे काम माझ्यामुळेच तर होत आहेत ना. सर्व करून सुद्धा मी वाईट असं मग तुमचं म्हणणं तरी काय? तुम्ही माझ्यात लाख खोट काढता. तुम्ही मानव स्वतःला इतके हुशार समजता, मग कशाला लागता माझ्या नादी? आवडायचं ना स्वतःला, तरी बरं मी निर्जीव माझं जीणं हराम केलं असतं. तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही आणि त्याचा दोष मी मलाच काय राव. पण तू भुरळच तशी पाडतोस. झालं पुन्हा तेच. हो, मी आहेच प्रतिभावंत, पण माझ्या वापराचा अतिरेक मी सांगितलं होय करायला तुम्हाला. बरं, मग कसं करावं म्हणता? तुमचा वापर जितका तितकाच वाईट असं होऊन बसले बघ. थोडं नियमाने वागा, सदर बंधन घाला, अतिरेक टाळा. तासन तास माझ्या डोकं घालून बसण्यापेक्षा काहीतरी दुसरं काम करा. माझा मोजकाच वापर करा. टाइमपास नव्हे. मलाही जरा आराम दे की. इतक्याने काय होईल? का नाही होणार? करून तर बघा. मला फक्त वाईट ठरवून चालणार नाही. निर्णय क्षमता तुमच्याकडे आहे हे लक्षात असू द्या. मी एक निर्जीव असतोय. मी तुमचा गुलाम आहे. तुम्ही कशाला माझे गुलाम बनता? करा, जरा विचार करा. विवेकाने काम करा. केलं तर सर्व शक्य. गरज इतके सदुपयोग करा. मग सगळं कसं नीट होईल. मग करणार ना थोडं मंथन. नक्की करा. निरोप घेतो. बरे राहा. धन्यवाद.